हे गाईज नमस्कार, जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. तर मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग करतो आणि आज आमच्या गावात जत्रा आहे. तर आजचं जत्रेचं तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. आज चाललो आता, म्हणजे मी तर खाईत नाही, पण पाहुणे वगैरे येतील त्यामुळं मटण वगैरे आणायला चाललं आहे. तर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग पूर्ण जत्रेचं होईल, तर कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता मी मटण आणायला आलो आहे आणि लवकरच मटणवाला आला आहे. आपण त्याला विचारू किती वाजता आला आहे. तर मित्रांनो बघू शकता किती आल्यात, नाच करते का. तर मित्रांनो मटणवाला आपण विचारू. बोला दादा, तुमचं नाव काय? सलमान कुरेशी. कुठून आलेत? मी गुलसुंद्यावरून. गुलसुंद्यावरून. किती वाजता आले इथं? सकाळी 5 वाजता. बघ, काय अनुभव सकाळी आल्या आल्या जरा आमच्या ग्रामस्थांचा अनुभव असा आहे की गेल्या वर्षी सकाळी खूप गर्दी होती. हां यावर्षी मी लवकर आल्यामुळे एवढा काही त्रास नाही आहे. सगळी लोक नेतात. आता 8 बकरे कापलेले आहेत. हां. गेल्या वर्षी मी 38 बकरे कापलेले सावळे गावामध्ये. 38. हां, आणि यावर्षी नक्कीच 40 कापणार. बरं, आता आणलेत किती? आणलेले बकरे 42 आहेत. 42. आणि काय रेट वगैरे? 680 रुपये. 680 रुपये. बरं, ठीक आहे. सगळ्या मिक्स मध्ये? हो, मिक्स मटन. हां, मिक्स मध्ये. आणि मुंडी 500 रुपये? हो, मुंडी 500 रुपये. बरं बरं, तुला सांग आता, चल बोल. हा बोल. नाव काय सांग? बोल बोल बोल. किती लवकर आलाय, काय सांग लवकर. पहिल्या वर्षी आलाय का? हो. हा, बरं, कसं वाटलं आले आले इकडं? बबलू कुरेशी. आम्ही आलो गुलसुंद्यावरनं. आता आल्याबरोबर आम्हाला एकदम 5 वाजता आम्ही आलो इथं. त्यामुळे मी बघतोय माणसा व्यवस्था एकदम माणुसकी चांगली आहे. काय त्रास नाही, काय नाही. आता आम्ही हल्ले बोकड 680 रुपये किलो मटण आहे. मुंडी पाय कोसा टाकून सर्व. पाणी नाही टाकत, विना पाणी नाही. पाणीच नाही, वर्षी पाणी पडत नाही. देव पण नाराज झालाय. जत्रा आहे गावाची. 680 आणि 500 रुपये. हरिश्चंद्र वाघमारे. हरिश्चंद्र वाघमारे. आणि बोकड सोलाला हे आहेत ना? आतापर्यंत मी साईवरनं आलोय बकरा साफ करायला. हा, 5 वाजता आलो. किती बोकड सोडलं आतापर्यंत? किती? 8. 8. अजून टाइम आहे. हां, अजून टाइम आहे. अजून 42 सोडायचं नाही का? हा, ठीक आहे, चला. हो का? तर मित्रांनो, एवढं चिकन आहे. परत मटन पण तिकडे आहे. हा 3.5 किलो चिकन. मटन बहुतेक झालं आहे. हा वा हा, मुंड्यांचं काम चालू आहे इकडं घरीच. मित्रांनो, आता तयारी चालू आहे मस्तपैकी काठी बांधण्याची. आणि आणखी शेत पण आलं आहे. आणखी कसं वाटतं तुला आजचं जत्रेचं? जत्रेचं आहे, पण पाऊस पडला पाहिजे. थोडं तरी मजा येणार आहे. पाऊस पडायला पाहिजे ना? नक्की अजून मजा येईल ना? हे बघा, सगळी जमले. जय रे जय माऊली. आई जगन्माते, गावदेवी माते. ही आमची सावळे गावाची परंपरा कमीत कमी 150 वर्षापासून आहे. आणि त्याच्यापासून आम्ही पहिल्यांदा भजनाचा कार्यक्रम करतो. तो केल्यानंतर माझ्या मायमाऊल्या सगळ्या काठीची सगळी पूजा करतात. माझे सगळे बांधव आहेत ते सगळं त्याची सेवा करतात. आणि मग आम्ही 10 ते 11 भजन करतो आणि 11 वाजता आम्ही माऊलीच्या मंदिराकडे आम्ही काठी
अशी मिरवत नेतो. आणि मग बँड वाजता, आता बँड आले आमच्या गावात तेव्हा बँडवाले पण नेतात, भजने पण नेतात आणि तो कार्यक्रम तिथं देवीचा मग झाला का तळी भरली की सगळ्या गावाच्या तळ्या येतात, त्या तळ्या भरल्या जातात आणि मग आम्ही काठी उभी केली का मग ती काठी उभी केली का संध्याकाळी मानपान देवीचा असतो तो देतो आम्ही. आणि मग तो दिल्यानंतर आम्ही 5 ते 6 वाजेपर्यंत काठी आपण उतरवतो किंवा 2-3 दिवसांनी पण जसं वेळ मिळेल तसं मग काठीचं आम्ही परत वंदन करतो, तिला आरती वगैरे करून मग आमचा तो काठी उतराचा कार्यक्रम सगळे गाव मंडळी करतात, गावातली मंडळी, आणि मग आम्ही तिची सेवा पूर्ण करतो. साधारण बोकड किती असतात? साधारण बोकड 4 असतात, 4 आणि 5 बोकड असतात आणि कोंबड्या असतात 4-5, पाट 3 असतात. मेंढे पण 4-5 असतात. पण आता मी वारकरी आहे म्हणून मी सांगितलं, पण माझी सेवा देवीची आई देवीच्या चरणावर आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. पण ही परंपरा आपण जपली पाहिजे आमच्या लहानपोर मंडळी करता. आपण म्हणलो आपण महाराज झालो, बुवा झालो, तर त्याच्याशी देवीचा काही संबंध नाही. आम्ही आमच्या कार्यक्रमाला जी वर्गणी असेल ती मी देतो, त्या याच्यामधून चांगली परंपरा आहे, त्या याच्यातून काय अपेयपान अभक्ष भक्षण देवीला देत नाही. पण आमचा फुलाची पाकळी म्हणून आमच्या देवीला एखादा धूप आरती, एखादी उदबत्ती तरी आमच्या पैशातून जाईल तरी देवी माझ्यावर कृपा करील आणि समाधानी राहील. बरोबर. हीच माझी इच्छा. ही परंपरा सदैव चालत राहावी, वर्षानुवर्ष हीच इच्छा करतो आणि देवीच्या चरणी माझे 2 शब्द संपवतो. बरं. आणि आपला मानपान तो कोणत्या कुटुंबाला असतो हे पण सांगा. हा कुटुंबाचा मान आहे ना, आमचे चांगुराम बाबा कुलकर्णी, चांगुराम बाबा कुरंगळे हे आमचे प्रतिष्ठित होते पहिल्यापासून. त्यांचे बाबा असतील, त्यांना आम्ही लहानपासून पाहिलेले, किती ते मजा करायचे आणि किती सोडत होतं ना, सोरड तो अंगावर मारायचे आणि नाचायचे किती, हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण बघूच नंतर आता. हो. त्यांच्या मुलांनी हा परंपरा चालवावी सोट काढण्याची. बरं, धन्यवाद. मित्रांनो, आता झेंडा लावतात, परंपरेनुसार झेंड्याचं काम पण चालू आहे. महेश पण आलाय, मस्त मोराचं पीस लावले, बघू शकता. पुढच्या निखिल जोरान ना, जोड्यानी बघत नाही. यंदाचा भगत कोण आहे? विजयादा का? विजयादा यंदाचा भगत ना? कपडे काढायला लागतील यंदा, सटक्या मारायला लागतील. इकडं सनी डीजे आपला भाचा माझा चालू आहे डीजेचं काम दरवर्षीप्रमाणे. सरपंच आहे. भाऊ पण आलेला आहे. आजपासून येतात मंडळी, आता पोरं पण आले. आता आम्ही चाललो होता मंदिराजवळ, जरा बघू आता. ही बघ, ही आमच्या भक्ती नाही बघ, जुनी परंपरा आमची आई बघू शकता. आईला थोडा चालायला प्रॉब्लेम आहे तरी पण तरी बघ. मित्रांनो, आता 11 वाजून गेले आणि नंतर आता बघू, आता ऊन पण भरपूर आहे.
मित्रांनो आता थोड्याच टायमात म्हणजे आता मला थोडे एक अर्धा तासामध्ये काठी दिली आता त्यांना बँड बनवून राहिलं. थोड्या टायमात जरा वेळ थांबा बघ. 10 मिनटं फक्त काढा, दुसरा काय नाही. तर मित्रांनो आता सुरुवात होते आपल्या जत्रे. लागेल